तू हिरे माझं मितवा मालिकेमध्ये आज वल्लरी मामींचं सत्य अखेर ईश्वरी आणि अर्णव समोर आलेलंच आहे। रमाकांत शिर्के आणि अंजलीची आई सुप्रिया या दोघांना निर्दोष ईश्वरीने ठरवलेलं आहे। या दोघांचा काहीही दोष नाहीये, तरी सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप केले होते हे पुराव्यासहित घरच्यांच्या समोर ईश्वरी आणि अर्णवने आणलेला आहे। तर नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकांत धुमाळ आता अर्णव आणि ईश्वरीच्या तावडीत सापडलेला आहे। आता सापडल्याबरोबर अर्णव श्रीकांत धुमाळची कॉलर धरतच म्हणत असतो, सांग, पटकन सांग, तू त्यावेळेला ते फोटो कुणाच्या सांगण्यावरून काढले होतेस आणि नाही सांगितलंस तर तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। आता अर्णव असं म्हणाल्यानंतर श्रीकांत धुमाळ खूपच घाबरतो आणि म्हणतो, मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगतो, पण मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, जे काही खरं खरं आहे ते पटकन सांग, नाहीतर तुला आम्ही आता सोडणारच नाही। आता अर्णव आणि ईश्वरीचा राग पाहून श्रीकांत धुमाळ पटापट पोपटासारखं बोलायला लागतो। वल्लरी मामींनी इकडे आता श्रीकांत धुमाळवर नजर ठेवण्यासाठी एक माणूसच ठेवलेला असतो। तो माणूस श्रीकांत धुमाळच्या पाठीमागे आलेला असतो। इकडे आता श्रीकांत धुमाळ अर्णव आणि ईश्वरीला सांगतो, मी जे काही त्यावेळेला केलं होतं ते सगळं एका बाईच्या सांगण्यावरून केलं होतं। मी सगळं हे पैशासाठीच केलं होतं, यात माझा स्वतःचा असा काहीच स्वार्थ नाही। आता श्रीकांत धुमाळ हे सगळं बोलत असतो आणि इकडे ईश्वरी हे सगळं मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते। तर आता इथे अर्णव या श्रीकांत धुमाळच्या कॉलरला धरून खूपच चिडून विचारत असतो की ती बाई कोण होती, पटकन त्या बाईचं नाव सांग, नाहीतर आता तुला सोडणार नाही। आता श्रीकांत धुमाळ एवढा घाबरलेला असतो की तो म्हणत असतो, सांगतो, मी त्या बाईचं नाव सांगतो, पण मला सोडा। आता श्रीकांत धुमाळ वल्लरी मामींचं नाव सांगणार इतक्यातच वल्लरी मामींनी पाठवलेला माणूस श्रीकांत धुमाळला पाठीमागून गोळी मारतो। गोळी मारल्यानंतर श्रीकांत धुमाळ जागच्या जाग्यालाच खाली पडतो। आता अर्णव आणि ईश्वरीला कळतच नाही की नेमकं याला काय झालं आहे। आता हा जमिनीवर खाली कोसळल्यानंतर त्याच्या पाठीवर दिसतं गोळीचं वन। आता ईश्वरी आणि अर्णव खूपच घाबरलेले असतात। आता त्याला गोळी मारलेलं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं असतं। इकडे अर्णव पटकन आता पोलिसांना फोन लावतो आणि श्रीकांत धुमाळला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडवतो। आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात। इकडे आता रमाकांत शिर्के घर सोडून जात असतात। तेवढ्यातच आता सुप्रिया, ईश्वरी, अर्णव यांची घरामध्ये एंट्री होते। आता सुप्रिया आणि रमाकांत शिर्के अखेर समोरासमोर आलेले आहेत। सुप्रियाला पाहून वल्लरी मामी तर रूममध्येच धूम ठोकतात आणि तोंड लपवतात। आता इकडे घरचे सगळेच असतात। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, आई तू आणि बाबा तुम्ही दोघंही त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं ते सगळं खरं खरं सांगा। आता सुप्रिया आणि रमाकांत शिर्के दोघेही आपापली बाजू मांडतात। पण आता इथे घरचे सगळेच ऐकून घेतात असतात, पण अंजलीला काही त्या दोघांचं म्हणणं पटत नाही। आता अंजली पुढे येऊन म्हणत असते, तुम्ही दोघांनी या दोघांचं ऐकून हा सगळा ड्रामा केला आहे ना, नाटक केलं आहे सगळं, म्हणजे तुम्ही दोघे निर्दोष आणि जी कोण तिसरी बाई आहे ती आता गुन्हेगार आहे का, म्हणजे आम्हाला तुम्ही वेड्यात काढताय का। त्यावेळेला अर्णव म्हणतो, मला वाटलंच होतं ताई तू असं काहीतरी प्रश्न उठवणार, म्हणून मी पुरावाच तुझ्या समोर आता सादर करणार आहे। आता इकडे अर्णव पटकन मोबाईल काढतो आणि मोबाईलवरचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असतो। तेवढ्यातच ईश्वरी मामांना म्हणते, वल्लरी मामी कुठे गेल्या, वल्लरी मामींना तर पुरावा हवा होता ना। त्यावेळेला मामा म्हणतात, अगं असेल इथे कुठेतरी, गेली असतील कुठेतरी, दाखव तू काय पुरावा आणला आहे। आता इथे वल्लरी मामींना इग्नोर करतात आणि सगळेजण तो व्हिडिओ पाहायला लागतात। त्या व्हिडिओमध्ये श्रीकांत धुमाळने स्पष्ट कबूल केलेलं असतं की मी हे सगळं एका बाईच्या सांगण्यावरून फक्त पैशासाठी केलं होतं आणि त्याला गोळी पाठीमागून कोणीतरी मारलं आहे हे सुद्धा रेकॉर्डिंगमध्ये पाहिलं जातं। आता एका या व्हिडिओमुळे सगळेजणच घरचे खूपच लाजिरवाणे चेहरे करून उभे असतात। आता हे पाहिल्यानंतर स्पष्ट होतं की सुप्रिया आणि रमाकांत शिर्के यांचा काहीही त्यावेळेला दोष नव्हता। आता आजी पटकन सुप्रिया समोर येतात आणि हात जोडूनच माफी मागायला लागतात। आता मामा सुद्धा पुढे येतात आणि भाऊजी म्हणून रमाकांत शिर्के यांची माफी मागायला लागतात। आता मात्र इथे हा फ्रॉड राकेश, नीच राकेश पुढे येतो आणि चांगल्या काहीतरी बाता मारायला सुरू करतो। तो म्हणतो असतो, आता सगळ्यांनीच मोठ्या मनाने सगळ्यांना माफ करून टाका। आता हे ऐकल्यानंतर अंजली मात्र काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते। आता पुढील भागांमध्ये आपल्याला याच्यापेक्षाही जास्त जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे वल्लरी मामींकडे पाहतच अर्णव टोमणा मारत असतो
बघतो की ती कोण बाई होती जिने हे सगळं केलं, तिच्यामुळेच हे सगळं झालं आहे. त्या बाईला मी लवकरच शोधून काढणार आहे. आता इथे ईश्वरी आणि अर्णवला वल्लरी मामींवर पक्का डाऊट आलेला आहे. तर पुढील भागांमध्ये आपल्याला वल्लरी मामींचं पितळ उघडं पडताना पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.